काल नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। होमिओपॅथी फॉर कॉमन डिसीजेस और कंडिशन्स या सर्वात आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण बघूया खाज याविषयी। खाज हे जाणण्याआधी आपण त्वचेविषयी जाणूया। त्वचा ही आपल्या शरीरातील सगळ्यात मोठा अवयव आहे जे सगळ्या ऑर्गन्सना प्रोटेक्ट करतं। प्रोटेक्ट करण्यातील अवयवांचं संरक्षण करणे आणि संवेदनांची जाणीव करून देणे हे महत्त्वाचे काम आहे। पण जेव्हा कुठल्यातरी बॅक्टेरियल किंवा इन्सेक्टमुळे किंवा कुठल्यातरी केमिकल्समुळे आपल्या स्किनला कॉन्टॅक्ट होतो त्यावेळेला त्याची जाणीव होण्यासाठी त्या भागामध्ये हिस्टॅमिन नावाचं द्रव स्रवलं जातं आणि तिथे सूज येते आणि त्यानंतर आपल्याला खाजेची जाणीव होते। मध्ये जसे की खूप ड्राय स्किन झाली असेल किंवा एक्सेसिव्ह स्वेटिंग झाली म्हणजे त्वचा कोरडी पडणे किंवा जास्त घाम आले तरी पण खाज येऊ शकते, जी नॉर्मल होऊन जाते। आपण व्यवस्थित प्रमाणात पाणी पिले किंवा प्रिकॉशन मॅक्झिमम 90% त्वचा विकारांची सुरुवातीचे लक्षण हे खाजपासून असते। त्यामुळे जर वारंवार होत असेल खाज तर त्याला दुर्लक्ष करणं आपल्याला महागात पडतं किंवा 4 लोकांमध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा ही खूप अवघडलेली परिस्थिती वाटते आणि ती फार लज्जास्पद वाटते। आता आपण होमिओपॅथिक दृष्टीने खाज ह्याविषयी जाणून घेऊ। खाज याचं मुख्यत्वे कारण होमिओपॅथिकमध्ये मी सांगितलेलं आहे की इरिटेशन टुवर्ड्स अ पर्सन ऑर टुवर्ड्स अ सिच्युएशन ऑर अ थिंग, म्हणजे एखाद्या कुठल्याही व्यक्तीबद्दल आपल्या मनात खूप चीड असणे किंवा एखाद्या कुठल्या वस्तूबद्दल किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल आपल्याला मनस्ताप चीड असणे तीव्र प्रमाणात, तर आपल्याला खाज ही जाणीव होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिअर किंवा ॲम्बिशन, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलचं भीती फार प्रमाणात वाटत असेल तेव्हा पण आपल्याला खाज म्हणजे होते। आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲम्बिशन, एखाद्या कुठल्या तरी गोष्ट आपल्याला अचीव करायची असते किंवा एखादी कुठली गोष्ट आपल्याला हवी असते ती मिळवायची तीव्र इच्छा जेव्हा असते त्यावेळेला पण माणसाला खाज येऊ शकते। आणि तसेच होमिओपॅथीमध्ये खाज ही जी आहे व्यक्तिपरत्वे वेगवेगळी असते। काही काही लोकांना सकाळी होते किंवा काही लोकांना संध्याकाळी होते, काही काही लोकांना ऑफिसच्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी किंवा काही काही लोकांना फक्त घरी आल्यानंतरच खाज होते। असं वेगवेगळ्या कंडिशन्सप्रमाणे खूप छान औषध आहे ज्याच्यामुळे बरेच स्किन डिसीजेस आणि खाज पूर्णपणे बरा होऊ शकतो। थँक्यू।